चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। हिल लाइन पुलिस थाने की हद में 22 जुलाई को गायकवाड़ पाड़ा में पुराने झगड़े को लेकर अपराधी युवराज पवार, राहुल गायकवाड़ ने अपने साथियों के साथ मिलकर हथियार का भय दिखाकर एक व्यक्ति की पिटाई की थी। इसके अलावा 25 जुलाई को उल्लासनगर 5 के गांधी रोड नेताजी चौक स्थित महेश पान शॉप दुकान पर भी पिस्तौल का भय दिखाकर प्रति माह 5,000 फिरौती की मांग की गई थी। हिल लाइन पुलिस स्टेशन की हद में आरोपी बार बार अपराध कर दहशत पैदा करने की कोशिश कर रहे थे। आरोपियों को पकड़ने के लिए पुलिस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे, सहायक पुलिस आयुक्त सुदेश बराडे, वरिष्ठ पुलिस निरीक्षक अनिल जगताप के मार्गदर्शन में एक विशेष टीम नियुक्त की गई। सूत्रों से पुलिस कांस्टेबल सुभाष घावड़गे को जानकारी मिली कि 28 जुलाई को महालक्ष्मी ज्वेलर्स में डकैती होने वाली है। युवराज पवार और राहुल गायकवाड़ अपने साथियों के साथ 28 जुलाई को आधी रात के बाद नेवाली नाका में एक ज्वेलरी की दुकान को लूटने की कोशिश कर रहे अपराधियों को पुलिस टीम ने जाल बिछाकर आरोपियों को गिरफ्तार कर लिया, जबकि 2 आरोपी अंधेरे का फायदा उठाकर भाग निकले थे। इस बार पुलिस ने फिल्मी स्टाइल में उनका पीछा किया और उन्हें गिरफ्तार कर लिया। इस मामले में हिल लाइन पुलिस ने युवराज पवार, राहुल गायकवाड़, वासुदेव फकीरा, कल्पेश बहिष्कार, अजय उर्फ कोता पिल्लई इन अपराधियों को पकड़ लिया गया है। आरोपियों के पास एक पिस्तौल, 2 मैगजीन, एक जिंदा कारतूस, एक 13 इंच का चॉपर, रस्सी, वायर, मिर्ची पाउडर आदि हथियार पुलिस ने आरोपियों से बरामद किए हैं। पुणे, मुंबई, भिवंडी, कल्याण इन शहरों में भी आरोपियों के ऊपर डकैती खून का प्रयास, फिरौती ये से कुल 27 मामले दर्ज है। न्यायालय ने 3 अगस्त तक पुलिस कस्टडी दी है। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्लासनगर। हिललाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार युवराज पवार, राहुल गायकवाड आणि त्यांची टीम ही दिनांक 22/7/2024 रोजी एका इसमाला हत्याराचा धाक दाखवून त्याला पूर्वविमानातून मारहाण केलेली आहे। त्यानंतर त्यांनी परत दिनांक 25/7/2024 रोजी महेश पानटपरी, नेताजी चौक या ठिकाणी हत्याराचा पिस्टलचा धाक दाखवून त्या ठिकाणी त्यांनी खंडणी 5,000 रुपये खंडणी दर महिन्याला देण्याबाबत हे केलेला आहे, गुन्हा केलेला आहे। सदर गुन्ह्यानंतर सदर आरोपी ते हिललाईन पोलिसांच्या हद्दीमध्ये सतत गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर आरोपी त्यांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलेले आहे। सदर विशेष पथक तयार केल्यानंतर 28 तारखेला रात्र 4:30-5 वाजण्याच्या दरम्यान सदर आरोपी युवराज पवार, राहुल गायकवाड आणि त्यांचे इतर सदस्य हे नेवाळी भागामध्ये ज्वेलर्स दुकानावरती दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये येणार असल्याची बातमी खास बातमीदार यांच्या मार्फत मिळाल्यानंतर सदर ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये विशेष पथक निर्माण केलेले PSI मालकर साहेब, त्यानंतर DB स्टाफचे पोलीस हवालदार गायकवाड, ASI गायकवाड, त्यानंतर घाडगे पोलीस नाईक घाडगे, पगारे पोलीस शिपाई, हवालदार वसावे पोलीस शिपाई अवसार आणि तपास पथकात काम करणारे बंगारा वगैरे असे सर्व लोक टीम त्या ठिकाणी गेली। त्या ठिकाणी ते लोक ज्या आम्हाला माहिती मिळालेल्या ठिकाणी बातमीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे सदर आरोपी यांना जागीच पोलीस पथकाने त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंग जडतीमध्ये त्यांच्याकडे पिस्टल, त्यांना मॅगझीन, जिवंत कारतूस, हत्यारामध्ये त्यांच्याकडे चॉपर असे, नंतर दरोडा करण्यासाठी मिरचीची पूड, वायर, रस्सी असे साहित्य मिळून आले। सदर आरोपीच्या पकडल्यानंतर काही 2 आरोपी अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणी पळून गेले। त्या आरोपींचा लगेच पोलीस पथक यांनी पाठलाग करून त्या 2 आरोपींना देखील ताब्यात घेतलेला आहे। सदर आरोपी यांना पोलीस ठाण्यामध्ये आणून त्यांच्या विरुद्ध दरोड्याचा प्रयत्न बाबत गुन्हा रजिस्टर नंबर 599/24 BNS कायदा 310/4 310/5 आर्म ऍक्ट आणि मुंबई पोलीस कायदा, महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्हा दाखल केल्यानंतर सदर आरोपीत यांची माननीय न्यायालयात त्यांना वेळेवर हजर करून त्यांची पोलीस कस्टडी दिनांक 3/8/2024 पर्यंत घेण्यात आलेली आहे। सदर आरोपी त्यांची पोलीस कस्टडी रिमांडमध्ये चौकशी तपास केला असता सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध एकूण 27 गुन्हे
ठाणे, पुणे, भिवंडी, कल्याण अशा भागामध्ये दाखल असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. सदर आरोपीपैकी आरोपी 307 खुनाचा प्रयत्न, त्यानंतर दरोडा, त्यानंतर रॉबरी अशा महत्त्वाच्या गुन्ह्यामध्ये सदर आरोपी हे फरार आहेत. संबंधित पोलीस स्टेशनला त्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्याची माहिती अधिक गोळा करीत आहोत. सदरपैकी आरोपी युवराज पवार यास नारपोली पोलीस स्टेशन या ठिकाणी तडीपारची देखील कारवाई झालेली आहे. त्याचप्रमाणे राहुल विलास गायकवाड हा शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आरोपी आहे. त्याच्या विरुद्ध MPDA सारखा स्थानबद्धतेचा सुद्धा आदेश त्यांनी बजावणी झालेली आहे आणि ती त्यांनी पूर्ण केलेली आहे. तो स्थानबद्धतेमधून आता बाहेर आलेला आहे. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला देखील रॉबरी सारखा गुन्हा केलेला आहे, त्याच्यामध्ये तो फरार आहे. बाकी भोसरी पोलीस स्टेशनला 395 दरोडा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध आहेत आणि सदर आरोपी यांना पकडून हिल्लाइट पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे आणि या आरोपींमुळे मोठ्या प्रमाणात गुन्ह्याची उकल ही होणार आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे. तपास API पडवळ हे करत आहेत.